आपल्याशी दोन हात करण्यासाठी क्वार्टर फायनलमध्ये येईल. दोन्ही संघ आपला राखीव खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. शान स्ट्रायकर्स ऑडेम आणि गणपती वॉरियर्स उसगाव. दोन्ही संघ यांना विनंती आहे की आपला 12 मॅन कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. शान स्ट्रायकर्स ऑडेम विपक्ष गणपती वॉरियर्स उसगाव. दुसऱ्या फेरीचा सामना पाहायला मिळतोय तो शान स्ट्रायकर्स विपक्ष गणपती वॉरियर्स उसगाव या दोन संघ दरम्यान. नशिबाची सुदैव साथ लाभते ही शान स्ट्रायकर्स ऑडेम संघाच्या बाजूने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि प्रतिस्पर्धी संघ गणपती वॉरियर्स उसगाव संघाला फलंदाजीसाठी निमंत्रण दिलं जात आहे. सलामीची विनीची जोडी ही मैदानात पावलं टाकतायत. स्ट्राईक एंडला प्रवीण नावाचा फलंदाज तर नॉन स्ट्राईक एंडवरती सरफराज. प्रारंभीचं षटक हाताळलं जाते ते शान स्ट्रायकर्स ऑडेम संघाकडनं. निकेत सज्ज होतोय तो पहिल्या षटकावरती. निर्णायक पॉवर प्लेचं षटक असेल ज्या षटकांमध्ये जास्तीत जास्त धावांची लयलूट करावी या ठाम इराद्याने प्रवीण त्याच्या साथीला सरफराज ही सलामीची विनीची जोडी गणपती वॉरियर्स उसगाव संघाची. यावेळी उजव्या इष्टवरचा सुरेख चेंडू खाली राहतोय. ज्या चेंडूला सबमरीन डिलिव्हरी म्हटलं जातं त्या निर्धाव चेंडूने सांगता होते ती निकेत याच्या गोलंदाजीवरती. पहिल्या पॉवर प्लेच्या निर्णायक षटकातील पहिला चेंडू हा निर्धाव गल्ला जातोय निकेत याचा. तर प्रवीण याला मात्र अजूनही खातं उघडणं बाकी. ते खातं एका मोठ्या फटक्याने निघेल की एकेरी दुहेरी धावा घेऊन आपलं वैयक्तिक खातं उघडलं जाईल. ते यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बहुधा लॉंग ऑन सीमरेषेच्या दिशेने चेंडू येतोय. पंचांचे दोन्ही हात समांतर होत आहेत आकाशा दिशेने आणि एका मोठ्या फटक्याने आपलं खातं उघडताना दिसतोय तो प्रवीण नावाचा फलंदाज. वैयक्तिक 6 धावा तर सांघिक 6 धावा पाहायला मिळत आहेत. नाममात्र 6 धावा धावफलकावरती नाणेफेक करल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना तो गणपती वॉरियर्स उसगावचा संघ. गोलंदाजीवरती निकेत नावाचा गोलंदाज. यावेळी फटका फसतोय. बहुधा झेल खेळण्याची संधी. साईशा झेल खाली येतोय जर्सी नंबर 18. प्रवीणची छोटी खाली खेळी समाप्त होताना दिसत आहे. एक मोठा मासा गळायला लागतोय तो शान स्ट्रायकर्स या संघाच्या बाजूला. तर एक मोठा हादरा बसतोय तो गणपती वॉरियर्स उसगाव क्रिकेट संघाला. ज्या खेळाडूने आपलं खातं एका मोठ्या फटक्याने उघडलं होतं त्या प्रवीणची खेळी समाप्त करण्यासाठी निकेत हा गोलंदाज या मैदानावरती यशस्वी ठरताना दिसतोय. पहिली सफलता पहिला ब्रेक थ्रू आपल्या संघाला मिळवून देतोय तो शान स्ट्रायकर्स ऑडेम संघाला निकेत नावाचा गोलंदाज. याच गोलंदाजीची अति आवश्यकता एका कमी धावसंख्येवरती रोखावं लागेल गणपती वॉरियर्स उसगाव क्रिकेट संघाला. या संघ जर पाहिला तर एवढा ताकदीचा बलाढ्य संघ म्हणून ज्याची गणना केली जाते तो गणपती वॉरियर्स उसगाव संघ दुसऱ्या फेरीची लढत खेळतोय तो शान स्ट्रायकर्स ऑडेम या संघाविरुद्ध. पहिलं प्रारंभीचं षटक हाताळलं जातंय ते निकेत या गोलंदाजाकडनं. पहिला चेंडू निर्धाव त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती एक मोठा फटका त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती प्रवीणची खेळी समाप्त करताना दिसतोय. तर नवीन फलंदाज मैदानावरती पावलं टाकतोय. वन डाऊन या पोझिशनवरती डावकर त्याचा अनिरुद्ध नावाचा फलंदाज. सरफराज हा सलामीवीर स्ट्रायकिंगच्या दिशेने. याही वेळी मोठा फटका खेळण्याचा बहुधा प्रयत्न. दुसऱ्या प्रयत्नामध्ये सुरेख झेल टिपला जातोय तर सरफराजची खेळी समाप्त होताना दिसतंय. गोल्डन डकचा शिकार होतोय सरफराज. आल्या पावली माघारी परतावं लागतंय आणि एका स्वस्तात हा फलंदाज गारद होताना दिसतोय तो गणपती वॉरियर्स उसगाव क्रिकेट संघासाठी. नवीन फलंदाज सरफराज याची जागा घेण्यासाठी गोविंद उर्फ बाप्पा या नावाने प्रसिद्ध असलेला खेळाडू मैदानात पावलं टाकतोय गणपती वॉरियर्स उसगाव क्रिकेट संघासाठी.
शान स्ट्रायकर्स वॉडेम क्रिकेट संघ नाणेफेक जिंकतोय. सुदैवाची साथ या संघाच्या बाजूने पाहायला मिळत आहे. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय बहुधा पहिल्या षटकावरती सार्थकी लागताना दिसतोय तो या संघाच्या बाजूने. प्रारंभीचं षटक हे पॉवर प्लेचं निर्णायक षटक हाताळलं जाते. ते निकेत या गोलंदाजाकडनं एक मोठा फटका अपवाद वगळता इतर गोलंदाजावरती सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल ती निकेत याची. पहिल्या षटकातील 4 चेंडूचा खेळ समाप्त. अवघ्या 6 धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना गणपती वॉरियर्स उसगावचा संघ. यावेळी नवीन फलंदाज गोविंद हा स्ट्राईक एंडवरती, तर त्याला साथ देण्यासाठी दुसरा नवीन फलंदाज हा अनिरुद्ध नॉन स्ट्राईक एंडच्या दिशेने पाहायला मिळतोय. तर निकेत सज्ज होतोय राईट हँड ओव्हर द विकेट एंडने. यावेळी शॉर्ट ऑफ लाईन पैसा चेंडू डीप स्क्वेअर लेगला मोठा फटका निघतोय. 6 धावांसाठी गोविंद आल्या पावले आक्रमक रूप धारण करतोय. षटकाच्या साह्याने आपलं खातं उघडताना दिसतोय आणि सांघिक धावसंख्या डबल फिगरमध्ये पाहायला मिळते. ती 12 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. आतापर्यंत 2 मोठे फटके या षटकामध्ये पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या चेंडूवरती आक्रमण केलं गेलं प्रवीणकडनं, त्यानंतर 5व्या चेंडूवरती आक्रमण केलं जातंय ते गोविंद या फलंदाजाकडनं. सांघिक धावसंख्या 12 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. दोन्ही सलामीवर माघारी परत आहेत प्रवीण आणि त्याच्या मागोमाग सरफराज. यावेळी शॉर्ट ऑफ लाईन पैसा चेंडू उजव्या इष्टीवरचा बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कटचा देखना फटका. चेंडू ट्रॅव्हल करतोय थर्ड मॅनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक याच्या जवळ कुठची संधी नव्हती. पंचांचा इशारा आला कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. 4 धावांचा षटकाची समाप्ती होते. एका मोठ्या फटक्याने पहिल्या षटकाची सांगता होते आणि सांघिक धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 16 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. दोन्ही संघांसाठी करो या मरोस्थिती ड्यू ऑर डायचा सामना म्हटलं तर वावगं ठरणार नाही. जो संघ विजयी ठरेल या स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठण्यात यशस्वी होईल, म्हणजेच क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करेल. बघावं लागेल तो नशीबवान कुठचा संघ असेल जो क्वार्टर फायनलमध्ये एका बाजूने आतुरतेने वाट पाहतोय शेल्डन ब्लास्टरचा संघ आणि या संघासमोर 2 हात करण्यासाठी या 2 संघ दरम्यान कुठचा संघ बाजी मारतोय आणि पुढील फेरीत प्रवेश करतोय. प्रारंभीच्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या 6 चेंडूचा खेळ समाप्त. सांघिक धावसंख्या ही 16 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात आणि गोलंदाजीच्या स्क्रीनवरती बघावं लागेल शान स्ट्रायकर्स वॉर्डम संघाकडनं कुठचा गोलंदाज सज्ज होतोय तो दुसऱ्या षटकावरती. वैयक्तिक पहिलं तर सांघिक दुसरं षटक हाताळलं जातंय ते विराज नावाचं गोलंदाज. जर्सी नंबर 5 आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळतोय आणि तो विराज सज्ज होतोय दुसऱ्या षटकावरती. पंचांच्या डाव्या साईडने थेट राईट हँड ओव्हर द विकेट एंडने कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं. यावेळी सुरेख चेंडू ब्लॉक होल पाहिजेचा चेंडू ज्या चेंडूवरती सन्मान दिला गेला. एकेरी धाव पूर्ण होतंय. एकेरी धावसंख्येने अनिरुद्धच्या खात्यात एकेरी धाव जमा होत आहे. तर सांघिक धावसंख्या पुढे सरकताना दिसत आहे 17 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळी सुरेख चेंडू म्हणावं लागेल उजव्या इष्टीवरचा ज्या चेंडूवरती गोविंदकडे उत्तर नव्हतं. निर्धाव चेंडूने सांगता होते ते विराज याच्या गोलंदाजीवरती. नॉन स्ट्रायकिंगच्या दिशेने आनंद हा फलंदाज पाहायला मिळतो. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू सुरेख झिल टिपला जातोय तो साई सनेश कडनं आणि तिसरा हादरा बसतोय तो गणपती वॉरियर्स क्रिकेट संघाला. गोविंदची खेळी समाप्त होताना दिसतंय. एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र ते लालच मोह आवरता आला नाही गोविंद याला. टायमिंग कुठंतरी चुकलं, ताकद कमी कुठंतरी पडली आणि गोविंदची खेळी समाप्त झाली ती तिसऱ्या गड्याच्या रूपात. नवीन फलंदाज अभिजित मैदानाच्या दिशेने आगेकूच करताना दिसतोय. मैदानाच्या दिशेने पावलं वळताना दिसत आहेत ती अभिजितची.
आतापर्यंत 3 गड्यांच्या मोबदल्यात 17 धावा धावफलकावरती प्रारंभीच्या षटकांमध्ये एका कठीण परिस्थितीमध्ये एका नाजूक परिस्थितीमध्ये पाहायला मिळतोय गणपती वॉरियर्स उसगाव क्रिकेट संघासाठी. आणि बघावं लागेल गणपती वॉरियर्स संघासाठी कुठचा फलंदाज हा संकटमोचक ठरतोय. यावेळी मोठा प्रहार केला जातोय, लॉंगनला सुरेख क्षेत्ररक्षण होत आहे. निकेतकडनं आपल्याकडनं दुसरी धाव खर्च होणार नाही ही काळजी घेत ती फेक गोलंदाज विराज येतात मध्ये विसावते. एकेरी धावसंख्येने 18 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात प्रारंभीचे 2 सलामीवीर त्यानंतर गोविंदची खेळी समाप्त ही शान स्ट्रायकर्स वॉर्डम या संघाकडनं. यावेळी लोअर फुलटचचा चेंडू काऊ कॉर्नरच्या दिशेने सुरेख फटका, डीप अलंग ते कार्पेटचा फटका, फेकीला मात्र विलंब होतोय आणि या संधीचा फायदा उठवत एकेरी धावेचं दुहेरी धावांमध्ये रूपांतर केलं जातंय ते अभिजितकडनं. दुहेरी धावसंख्येने अभिजित आपलं खातं उघडतोय. सांघिक धावसंख्या पुढे सरकते 20 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. नाणेफेक घातल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना गणपती वॉरियर्स उसगावचा क्रिकेट संघ. यावेळी शॉर्ट प्लेन पैसा खराब चेंडू काऊ कॉर्नरच्या दिशेने मोठा फटका डायरेक्ट चंद्रावरती. षटकाराच्या साह्याने सांघिक धावसंख्या पुढे सरकताना दिसते 26 धाव. हॅलो, 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय 26 धावा धावफलकावरती. आणि पानपराग क्रिकेट उसगाव या स्पर्धेतील वैशिष्ट्यपूर्ण षटक पानपराग पॉवर प्लेचं षटक प्रगतीपथावरती पाहायला मिळतंय. ज्या गोलंदाजाने सुरुवात केली होती तोच निकेत सज्ज होतोय तिसऱ्या षटकावरती. तो फलंदाज यावेळी शॉर्ट प्लेन पैसा चेंडू लॉंगनला मोठा फटका निघतोय. चेंडू जातोय 6 धावेसाठी कारण पानपराग हे पॉवर प्ले षटक पाहायला मिळत आहे. या षटकामध्ये सर्व क्षेत्ररक्षक हे 30 यार्डच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत आणि या संधीचा फायदा उठवत फलंदाज अभिजित हा मिड ऑफच्या डोक्यावरनं चेंडू टोलवतोय 6 धावांसाठी. सांघिक धावसंख्या पोचते धावफलकावरती ते यावेळी लोअर फुलटाचा चेंडू बहुधा मिस टाइम होतोय. झेल घेण्याची संधी आतापर्यंत तिसरा झेल टिपतोय या स्पर्धेमध्ये. तो सानेश नावाचा क्षेत्ररक्षक जर्सी नंबर 18 चौथा हादरा बसतो. चेक हॅलो 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 जरा आवाज. तिसरं षटक प्रगतीपथावर पाहायला मिळत आहे ते पानपराग पॉवर प्ले षटक. यावेळी आपल्या फॉलोथ्रोमध्ये सुरेख क्षेत्ररक्षण होत आहे. धाव घेण्याची तमाम शंका समाप्त होते ती निकेत याच्या गोलंदाजीवरती. धावसंख्या स्थिरावली ती धावफलकावरती 32 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात प्रथम फलंदाजी करताना नाणेफेक घातल्यानंतर तो गणपती वॉरियर्स उसगावचा क्रिकेट संघ. नाणेफेकीचा कौल जिंकतोय सुदैवाची साथ ही शान स्ट्रायकर्स वॉर्डम संघाच्या बाजूने. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय प्रतिस्पर्धी संघाला किती धावांवरती रोखलं जाईल नक्कीच येणारी वेळ ठरवून देईल या 2 संघ दरम्यान. यावेळी बॅटची कडा घेतोय यष्टीरक्षक मात्र कुठची चूक करत नाही. तर चेंडू विसावतोय आणि पाचवा हादवा बसतोय तो गणपती वॉरियर्स उसगाव क्रिकेट संघाला.
अभिजितची खेळी समाप्त होताना दिसते. सांघिक धावसंख्या रेंगाळताना दिसते. 32 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात नवीन फलंदाज हा मैदानाच्या दिशेने पाहायला मिळतोय. तो अनिरुद्ध नावाचा फलंदाज. त्याच्या साथीला मोहिद्दीन हा फलंदाज मैदानावरती पाहायला मिळतोय. या दोन फलंदाजांना घाम गाळावा लागेल. या मैदानावरती एक फायटिंग टोटल उभा करावा लागेल. ज्या टोटलवरती लढाई करावी लागेल ती गणपती वॉरियर्स क्रिकेट संघाला, ती शान स्ट्रायकर्स वॉर्डे या क्रिकेट संघासमोर. निर्णायक षटक पाहायला मिळत आहे. पानपराग पॉवर प्ले षटक आणि हे षटक हाताळलं जात आहे ते निकेतकडनं. आपल्याकडनं जास्त धावा खर्च होणार नाही ही काळजी घेत एका अचूक टप्प्यावरची गोलंदाजी करताना दिसतोय तो निकेत नावाचा गोलंदाज. आपल्या गोलंदाजीवरती अचूक टप्पा, अचूक वेग याची सांगड घालत आतापर्यंत एक कंजूशी करणारी, एक आग ओकणारी गोलंदाजी पाहायला मिळते निकेतची. ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं तेच 20 धावांचं 16 धावांचं तोच निकेत मात्र तिसऱ्या षटकावरती पाहायला मिळतोय. उजव्या हाताचा गोलंदाज. यावेळी लोअर फुलटाचा हा चेंडू डीप अलॉंग द कार्पेटचा फटका, शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण होत आहे. धाव घेण्याची तमाम शंका समाप्त होत आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ बहुधा समाप्त होताना दिसतोय आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेर सांघिक धावसंख्या पाहायला मिळते ती 32 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. उर्वरित 3 षटकं 18 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आणि बघावं लागेल उर्वरित 18 चेंडूंवरती कशा प्रकारे फलंदाजी होईल, किती धावांवरती रोखण्यात यशस्वी होतोय तो गणपती वॉरियर्स उसगाव क्रिकेट संघाला हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवरती बदल होतोय. आमचे सहयोगी कॉमेंटेटर अशोकजी नाईक मायक्रोफोनवरती येत आहेत आणि थोड्या वेळासाठी मी प्रदीप देऊलकर आपल्या तमाम क्रीडा रसिकांची रजा घेतोय. गेंदबाजी में परिवर्तन. धन्यवाद प्रदीप देउलकर. रोजी फर्नांडिस गेंदबाजी के मोर्चे पर 3 ओवरों का खेल समाप्त हुआ. गणपति वॉरियर्स क्रिकेट टीम पहले बल्लेबाजी करते हुए और सामने से जो कि शान स्ट्राइकर्स वाडेम क्रिकेट टीम उनके साथ मुकाबला करते हुए. मोहिद्दीन स्ट्राइक पर, फुल टॉस गेंद, आड़े बल्ले से गेंद हवा में, काउ कॉर्नर में कैच को पकड़ा फील्डर ने. एक फुल टॉस गेंद थी जिस गेंद पर 6 रन का जो कि मोहर लगनी चाहिए थी, वहीं पर एक कमजोर शॉट खेला मोहिद्दीन ने, कैच दे बैठे और 5वें विकेट का पतन होता हुआ गणपति वॉरियर्स क्रिकेट टीम को लगता हुआ ये 5वां धक्का. स्कोर बोर्ड पर वो टोटल नहीं दिखाई दे रहा था जो पहले मैच में हुआ था. 84 रनों का सिर्फ स्कोर बोर्ड पर 32 रन. आधी टीम 32 रन बनाने के लिए वापस निकली और मोहिद्दीन के आउट होने के बाद नए बल्लेबाज मैदान पर. सूरज मैदान पर नए बल्लेबाज. टॉस जीतकर पहले फील्डिंग शान स्ट्राइकर्स वाडेम क्रिकेट टीम. रोजी फर्नांडिस सफलता हासिल करते हुए और नए बल्लेबाज मैदान. शॉर्ट पिच गेंद खेलना चाहते थे ऑन साइड पर, स्क्वायर लेग पर गेंद चली गई विकेट कीपर के हाथों में. सूरज स्ट्राइक एंड पर, नॉन स्ट्राइकर एंड पर अनिरुद्ध, स्ट्राइक पर अनिरुद्ध और नॉन स्ट्राइकर एंड पर सूरज और बॉलिंग बार पर रोजी फर्नांडिस. सफलता हासिल करते हुए ओवर मैच का चलता हुआ चौथा 6 ओवर का मैच. बड़ा शॉट इस बार लॉन्ग ऑन बाउंड्री पर, गेंद चली गई बाउंड्री लाइन की तरफ 4 रन के लिए. फील्डर जरूर 2 मौजूद थे लेकिन उनसे काफी दूर थी गेंद और रोकने का मौका नहीं मिला, तो 4 रन बन गए स्कोर के खाते में. गणपति वॉरियर्स क्रिकेट टीम के साथ जो जीतेगा उसके बाद आज का आखिरी मैच होगा जो शेल्डेम ब्लास्टर क्रिकेट टीम के साथ, वो क्वार्टर फाइनल का मैच. कल के पहले दिन वे RV11 कोरगांव क्रिकेट टीम सेमीफाइनल में प्रवेश कर चुकी है. आज दूसरी टीम हुई और इसी बीच अच्छी गेंद इस बार ब्लॉक होल में और एक विकेट पतन होता हुआ. विकेट नंबर 6 टीम का जो आउट होकर एक चौका लगाकर अनिरुद्ध वापस रोजी को मिलती हुई और एक सफलता जो इस चौथे ओवर में. और अब तक की अगर बात की जाए तो शान स्ट्राइकर्स बहुत ही बेहतरीन गेंदबाजी करती हुई, अच्छी फील्डिंग करती हुई जो फैसला किया टॉस जीतकर. एक बार फिर से गुजारिश है दोस्तों, हेलो, आते समय जो डिस्पेंसरी है वहीं पर सामने कई गाड़ियां पार्किंग कर चुके हैं, तो दोस्तों आपसे गुजारिश है वो गाड़ियां आपके वहां से थोड़ा सा हटाकर सही जगह पर पार्किंग करें. जो डिस्पेंसरी है
वहीं पर आपने गाड़ियां पार्क किया है, थोड़ा रोड जो आने जाने के लिए ब्लॉक हो चुका है, तो गाड़ियां आपके सही जगह पर। हेलो, तो रोज ही अपने बॉलिंग मार्ग पर नए बल्लेबाज मैदान पर। फुल टॉस गेंद इस बार लॉफ्ट किया खूबसूरती के साथ, डीप लॉन्ग लेग बाउंड्री की तरफ गेंद सीमा रेखा से बाहर, 6 रन के लिए। 2 विकेट मिले। संगम आते आते एक बड़ा शॉट लगाया संगम ने, एक चौका लगा इस रोजी की गेंदबाजी पर, एक छक्का लगा, लेकिन रोजी ने 2 विकेट भी चटकाए और 2 विकेट चटकाते हुए स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल 42, 42 रन 6 विकेट पर। इस बार स्लोवर वन खेला गेंद को ऑनसाइड पर, मिड विकेट बाउंड्री पर फील्डर 1 रन, थोड़ी सी मिसफील्डिंग जरूर थी लेकिन दूसरे रन का मौका नहीं रहा। 1 ही रन बनता हुआ स्कोर में 1 रन के साथ से खेल 4 ओवर का समाप्त हुआ और 4 ओवर समाप्ति के बाद टोटल स्कोर 43, 6 विकेट के नुकसान पे 43 रन। आने हेलो, तो आने वाले 2 ओवरों का खेल अभी भी बाकी। बॉलिंग में परिवर्तन, स्वप्निल दिखाई देते हुए गेंदबाजी पर। 7 पर अपने व्यक्तिगत एक छक्का लगाकर संगम स्ट्राइक एंड पर और बॉलिंग स्वप्निल गेंदबाजी करने के लिए। ओवर 5वां मैच का, यानी टोटल 2 ओवर का खेल अभी भी बाकी। शॉर्ट पेज गेंद इस बार कट किया खूबसूरती के साथ, गैप में गेंद निकाला, कवर पॉइंट बाउंड्री पर गेंद, 4 रन के लिए गेंद बाउंड्री लाइन से बाहर। 47 टोटल स्कोर, 47 रन 6 विकेट पर, 47 लॉस ऑफ 6 विकेट। स्वप्निल पहली गेंद पर चौका लगाया, संगम ने एक छक्का, 11 पर अपने व्यक्तिगत बल्लेबाजी करते हुए और नॉन स्ट्राइकर एंड पर उनका साथ देने के लिए बल्लेबाजी के लिए गणपति वॉरियर्स की ओर से सूरज। फील्डिंग में परिवर्तन, ऑफसाइड पर एक शॉर्ट थर्ड मैन, कवर पॉइंट, एक एक्स्ट्रा कवर, एक कवर पॉइंट लॉन्ग। इस बार हेलो, हमारे डीजे मैन आसपास हो तो आइए कमेंट्री बॉक्स से संपर्क करें। हमारे डीजे मैन और संगम के साथ सूरज और बॉलिंग करते हुए स्वप्निल कमेंट्री बॉक्स की ओर से। राइट आर्म ओवर द विकेट, अगली गेंद लेकर छोटा रनअप 7-8 कदमों का, ऑन साइड पर डीप स्क्वायर लेग, एक डीप मिड विकेट, एक शॉर्ट पॉइंट लेग लॉन्ग ऑन। हेलो हेलो, ऑफ स्टंप पर ये बड़ा शॉट मारना चाहते थे इस बार, लेकिन अच्छी गेंद चली गई विकेट कीपर के हाथों में। ओवर मैच का चलता हुआ 5वां, इस ओवर के बाद आखिरी ओवर और देखना होगा शान हेलो कितने रनों पर अच्छी गेंद। हेलो, ऑफ स्टंप को छोड़कर गेंद निकली विकेट कीपर के हाथों में। शायद नॉन स्ट्राइकर एंड से जो कि जाकर बल्लेबाज ने बताया कि किस तरह से बल्लेबाजी करनी पड़ेगी, क्योंकि ये ओवर मैच का 5वां ओवर, यही से लेकर ज्यादा गेंदें नहीं बच चुके हैं मैच में। राइट अप ओवर द विकेट, उसी लाइन पर गेंदबाजी। लगातार 3 गेंदों ने परेशान किया। पहली गेंद पर चौका लगने के बाद स्वप्निल ने अपने आप को संभाला, अच्छी लाइन पर गेंदबाजी, 1 रन के साथ 3 रन डॉट गेंदे और इस बार फिर से एक बार अगली गेंद लेकर आड़े बल्ले से खेला गेंद को ऑन साइड पर, मिड विकेट बाउंड्री पर फील्डर और बैकअप कर रहे थे, शानदार फील्डिंग। गेंद नीचे तरफ से निकल रही थी बाउंड्री लाइन पर, लेकिन बैकअप कर रहे थे फील्डर, साथी फील्डर, और 1 ही रन मिलता हुआ स्कोर के खाते में। तो इस ओवर में बने 6 रन। 5 ओवर का खेल समाप्त हुआ और टोटल स्कोर 5 ओवर के बाद 49 लॉस ऑफ 6 विकेट। लास्ट ओवर टू गो। आज का लो स्कोर का मैच रहा प्रदीप, तो जय वॉरियर्स असनोडा क्रिकेट टीम का एक लो स्कोर का आज मैच रहा 48 और देखना होगा इस आखिरी ओवर में कितने रन बना लेती है गणपति वॉरियर्स क्रिकेट टीम। टॉस जीता शान स्ट्राइकर्स क्रिकेट वाडेम क्रिकेट टीम ने,
पहले फील्डिंग करती हुई गणपति वॉरियर्स उसगांव क्रिकेट टीम पिछले मैच में बहुत ही शानदार बल्लेबाजी और बॉलिंग मार पर सनेश गेंदबाजी करने के लिए सनेश ऑप्टम से बाहर गेंद वाइड बॉल का इशारा, एक रन मिल गया और इसी के साथ गणपति वॉरियर्स क्रिकेट टीम के 50 रन पूरे हुए। 50 रन पूरे होते हुए आखिरी ओवर का खेल, जो 6 गेंदों का खेल बाकी। छोटी गेंद मारना चाहते थे ऑन साइड पर, गेंद जाकर शरीर पे टकराई, अपने आप पर थोड़ा सा नाराज होते हुए बल्लेबाज और गली पर गेंद को फील्ड करते, रन की कोई संभावना मौजूद नहीं थी। पिछला ओवर बहुत ही अच्छी ओवर स्वप्निल की, रनों पर रोक लगा दी, विकेट भी मिली स्वप्निल को। जो रन बनाए चाहिए थे 5वें ओवर में वो रन नहीं बने स्कोर बोर्ड पर, और इस आखिरी ओवर में सनेश शॉर्ट ऑफ लेन गेंद गुडलैंड स्पॉट पर टिप्पा खाने के बाद उछाल लेती हुई बल्ला घुमाया ऑन साइड पर, फिर से गेंद बल्ले में कोई संपर्क नहीं। संगम एक चौका एक छक्का 12 पर अपने व्यक्तिगत स्कोर पर 7। सूरज 1 रन बनाकर, लेकिन बड़े 2-3 शॉट होने चाहिए, लंबे हिट होने चाहिए इस ओवर में, आखिरी अंतिम ओवर में गणपति वॉरियर्स क्रिकेट टीम को। गेंद हवा में निकली, पॉइंट पर 2 फील्डर एक्स्ट्रा कवर से, उससे पहले फील्डर आते, गेंद को उठाते, फील्ड करते, थ्रो करते, 1 रन सिर्फ मिलता हुआ स्कोर के खाते में। आज शान स्ट्राइकर की बात करूंगा तो बढ़िया फील्डिंग भी की उन्होंने, गेंदबाजों को जो साथ देनी चाहिए फील्डिंग की वो फील्डिंग भी देखने को मिली। शुरुआत की थी वाइड बॉल के साथ इस ओवर में सनेश ने, लेकिन उसके बाद लगातार 2 डॉट गेंदे, एक सिंगल और फिर से अपने बॉलिंग मार्क पर कमेंट्री बॉक्स की ओर से राइट आर्म ओवर द विकेट। ये ओवर पिच गेंद, एक हेलीकॉप्टर शॉट मिड विकेट पर सीधा फील्डर के हाथों में। विकेट नंबर 7वां गणपति वॉरियर्स क्रिकेट टीम का, जो कि वापस निकलता हुआ और स्कोर वहीं पर रुका हुआ 51, लॉस ऑफ 7 विकेट। बहुत ही जो कि सुंदर साथ दे रहे, जिनके तारीफ करनी पड़ेगी, रुपेश पंडित, दयानंद, मंगलदास, श्रीपाद, जितेंद्र गावकर, जो बिल्कुल धन्यवाद देने पड़ेंगे इस टूर्नामेंट के साथ। बहुत ही बढ़िया काम कर रहे इस टूर्नामेंट के साथ। और एक नए बल्लेबाज मैदान पर कदम बढ़ाते हुए सुशांत, स्लॉक ओवर आखिरी ओवर, शुरुआत वाइड बॉल के साथ सनेश, लेकिन सिंगल के साथ विकेट। ऑप्टम से बाहर गेंद छोड़ा, बल्ले को हटाया, वाइड बॉल का इशारा है, ये दूसरा अतिरिक्त रन इस ओवर में। 1 रन जुड़ गया टीम के स्कोर के खाते में। 52, लॉस ऑफ 8 विकेट, 52 रन 8 विकेट पर आखिरी ओवर का खेल, मैच का मैदान। आज शाम के वक्त काफी दर्शक खचाखच भरे हुए मैदान पर, मान्यवर अतिथि बैठे हुए हमारे मान्यवर कक्ष में। लेग कटर, लेग ब्रेक गेंद अपने फॉलो थ्रू में, दूसरे प्रयास में कैच का मौका था, लेकिन मेरे ख्याल से पॉइंट के फील्डर के लिए अगर बात करते तो अच्छी बात होती, क्योंकि इतनी जरूरत नहीं थी दौड़ने की। पॉइंट पर, कवर पॉइंट पर फील्डर था, वो कैच को भी पकड़ सकता था। फिलहाल इस बीच में 1 रन जुड़ गए टीम के। हेलो, इस 1 रन के साथ से स्कोर बढ़ता हुआ 50, 53 रन टोटल स्कोर। हेलो, आखिरी ओवर मैच का चलता हुआ, शॉर्ट पिच गेंद, इस बार खेला गेंद को ऑन साइड पर, लॉन्ग ऑन बाउंड्री पर, फील्डर तेजी के साथ निकले, दूसरे रन की कोशिश, आउट होकर वापस जाना पड़ेगा, रन आउट होकर। तो अंतिम गेंद पर 1 रन बना, एक विकेट भी मिली। खेल इसी के साथ 6 ओवरों का समाप्त हुआ, टोटल स्कोर 54 और शान स्ट्राइकर वाडेम क्रिकेट टीम को मैच को जीतने के लिए चाहिए 55 रन। फिर से एक थोड़ा सा आज का मैं बात करूंगा, एक प्रदीप लो स्कोर का मैच, 55 धावा सामना जिंकण्यासाठी पुन्हा एकदा प्रदीप देऊळकर आपल्या समोर येत आहेत। या आजच्या दिवसात सलग 2 दिवस मालवणहून या स्पर्धेत ज्यांनी सुंदर असं समालोचन ते प्रदीप देऊळकर 3 षटकार। हॅलो, त्यानंतर मात्र या ठिकाणी हा प्रवास त्यांचा संपेल अजय सर या स्पर्धेतील। उद्या या स्पर्धेत आमच्या सोबत अजय बाकर, मी अशोक नाईक आणि सुमित काळसेकर आपल्या समोर शेवटच्या दिवशी बादल चौधरी मालवणी कॉमेंट्री। परंतु त्या अगोदर मात्र निरोपाच्या अगोदर पुन्हा एकदा ऐकूया या स्पर्धेत 3 षटक मालवणहून या स्पर्धेत मराठी समालोचक आमचे मित्र प्रदीप देऊलकर आमच्या सोबत। आइए प्रदीप, आपका एक बार फिर से स्वागत इस कमेंट्री बॉक्स में।
हॅलो. धन्यवाद अशोक. हॅलो. धन्यवाद अशोक नाईक. एक महत्वाची लढत या मैदानावरती होताना दिसतंय. क्वार्टर फायनलच्या आज दिशेने कुठच्या संघाची वाटचाल होईल आणि कुणाचा प्रवास या सामन्यामध्ये समाप्त होईल. जिंकण्यासाठी 55 धावांची आवश्यकता शान स्ट्रायकर ऑडेम या क्रिकेट संघाला. सलामीची विनीची जोडी मैदानात पावलं टाकतंय. ती शान स्ट्रायकर संघाची. यावेळी पहिल्या चेंडूवरती लोअर फुलटाचा चेंडू डीप स्क्वेअर लेगला मोठा फटका निघतोय आणि पहिले पॉवर प्लेच्या षटकाचे अतिशय शानदार सुरुवात पाहायला मिळते ती फलंदाजाकडनं. पॉवर प्लेचं निर्णायक षटक हाताळलं जातंय गणपती वॉरियर्स संघाकडनं. तो गोलंदाज अभिजित हा आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळतो. एका खराब चेंडूचा पुरेपूर समाचार घेतोय तो शान स्ट्रायकर संघाचा बेनीचा आघाडीचा फलंदाज, तो उजव्या हाताचा. यावेळी सुरेख फटका, हा कव्हर ड्राईव्हचा नेत्रदीपक फटका. चेंडू ट्रॅव्हल करतोय कव्हरच्या दिशेने. दुसऱ्याच या इनिंग मधील दुसरा मोठा फटका पाहायला मिळतोय तो रॉगी याच्या फलंदाजी मधना. रॉजी त्याच्या साथीला सनेश ही सलामीची विनीची आघाडीची जोडी शान स्ट्रायकर ऑडेम क्रिकेट संघाची. जर्सी नंबर 17 जो जर्सी नंबर 17 आपल्याला आंतरराष्ट्रीय स्तरावरती एबी डिव्हिलियर्सच्या मागे पाहायला मिळतोय आणि 17चा खतरा या मैदानावरती होईल का गणपती वॉरियर्स क्रिकेट संघासाठी. यावेळी लोअर फुलटाचा चेंडू, पंचांचा इशारा येतोय कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. नो चेंडूचा थोडासा गोलंदाज अभिजित हा पहिल्या षटकावरती भरकटताना दिसतोय. एका अचूक टप्प्यावरची गोलंदाजी ही अति आवश्यक ती गणपती वॉरियर्स क्रिकेट संघाला. कारण धावफलकावरती धावा पाहिल्या तर 54-55 धावांचं एक साधं सोपं आव्हान. मात्र क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळा म्हटलं जातं कभी कभी छोटा टार्गेट बडा बनता है और बडा टार्गेट कभी. हॅलो. अतिशय सुरेख देखील फटका म्हणावा लागेल तो रॉजी याच्या बॅटमधनं एक सुंदर फटका पाहायला मिळतोय. या फटक्याच्या साह्याने सांघिक हॅलो हॅलो 19 धावा धावफलकावरती अतिशय सावध आणि संयमी सुरुवात म्हणावी लागेल. या
हॅलो हॅलो 23 धावा धावफलकावरती अतिशय सुंदर फलंदाजी ही सनेश त्याच्या साथीला दुसरा फलंदाज सनेश आणि सनेश हॅलो 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 पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होताना दिसतोय आणि सांघिक धावसंख्या धावफलकावरती 55 धावांचा पाठलाग करताना शान स्ट्रायकर्स वाडेम क्रिकेट संघ 23 धावा धावफलकावरती बिनबाद. हॅलो हॅलो दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू होतोय आणि गोलंदाजीच्या स्क्रीनवरती गणपती वॉरियर्स उसगाव क्रिकेट संघाकडनं हॅलो आनंद पाटील सज्ज होतोय तो जर्सी नंबर 17 हा गोलंदाज. यावेळी सुरेख बैठक शॉट आपल्याला पाहायला मिळतोय मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. हॅलो षटकाराच्या साह्याने सांघिक धावसंख्या पुढे वधारताना दिसते ते 29 धावा धावफलकावरती बिनबाद. 29 धावांची भागीदारी रचली जाते ती सनेश त्याच्या साथीला दुसरा फलंदाज रॉजी नावाचा. यावेळी सुरेख चेंडू ब्लॉक होल पदीचा रिव्हर्स स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न बहुधा असफल राहतोय. ज्या रिव्हर्स स्वीपच्या फटक्याला दुधारित हॅलो एकेरी धावसंख्येने 30 धावा धावफलकावरती. हॅलो 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 30 धावा हॅलो 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 42 धावा धावफलकावरती क्वार्टर फायनलच्या दिशेने वाटचाल म्हणावी लागेल ती शान स्ट्रायकर वॉडेम या क्रिकेट संघाची. जिंकण्यासाठी 55 धावांची आवश्यकता, अजूनही जिंकण्यासाठी 13 धावांची आवश्यकता.
पानपराग पॉवर प्ले षटक आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळत आहे. गोलंदाजीच्या स्क्रीनवरती सज्ज होतोय तो अनिरुद्ध नावाचा गोलंदाज. 42 धावा धावफलकावरती 2 फलंदाजांमध्ये 42 धावांची भागीदारी रचली जाते. ही भागीदारी विजयाचे सुपस्कर पूर्ण करेल का या मैदानावरती रॉजी त्याच्या साथीला सनेश नावाचा फलंदाज. यावेळी खराब चेंडू, पंचांचा इशारा येतोय स्कोर चेंडूचा. या चेंडूवरती 7 धावा मिळत आहेत आणि 7 धावेने सांघिक धावसंख्या पुढे सरकताना दिसते. ती 51 धावफलकावरती सांघिक हॅलो हॅलो या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच ठरतोय खऱ्या अर्थाने रॉजी नावाचा फलंदाज. काय सुंदर फलंदाजी, आक्रमक फलंदाजी, सामना जवळपास एकतर्फी करून टाकतोय तो रॉजी नावाचा फलंदाज. आणि श्रायन स्ट्रायकर्स वाडेम हा संघ क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करतोय आणि आजच्या दिवसातील शेवटची लढत या ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल शाल्टन ब्लास्टर या दोन संघादरम्यान बघावं लागेल. कालच्या दिवसामध्ये RV11 कोरगाव संघ ऐसे और हा भी वीडियोस के लिए उपांत्य फेरीत चैनल दाखल को होतोय. सब्सक्राइब आणि करो या और सामन्यादरम्यान बेल आइकन को पुढचा दबाना संघ बिल्कुल मत आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये ऐसे और हॅलो हॅलो चेक हॅलो 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 So, man of the match goes to Roji, and I request Praveen Gaukar, Ganja Usgaon, to hand over the man of the match over to Roji. प्रवीण गावकराक विनंती असा की मॅन ऑफ द मॅच रोजी Hello. तुम्ही दिवचे आणि मॅन ऑफ द मॅच दिता. आणि विवेक प्रभू यांका विनंती असा की त्यांच्यानी प्रवीण गावकर एका पान पराग तर्फे मॅन ऑफ द मॅच सॉरी टोकन ऑफ लव दिवचे. प्रवीण गावकराक आमच्यातर्फे एक प्रेमाची भेटवस्तू दिता विवेक प्रभू. सो बॅक इन गेम कॅप्टन ऑफ शेल्ड